पाहता लोचन
अपर कुमार सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बोफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्नीतपाणिं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करो
संपदां भोज तेजस्पृथि प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो गुरु भास्करा पूर्णती आत्मरूप केलिया गणेश स्मरण भूय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारोनी आता विठ्ठला जडलो तो आता पायी हो काही वेगळा तुम्ही संती कृपा केली गंगेचा देवोघाची। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग। याचे यावत या पृथ्वी तलावरती जेवढे म्हणून जीव जन्माला आले प्रत्येक जीवाचं व्यक्तिशः जीवन सुखी समृद्ध आणि सफल व्हावं यासाठी ज्यांनी स्वतःच्या प्रपंचावर गाड्या एवढा पूज्य ठेवला आणि केवळ तुमच्या माझ्या कल्याणार्थ अखंड देह झिजवला असे वैराग्य मूर्ती देहूचे श्रीमंत श्री जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत महत्वाचा गोड अभंग सेवेसाठी उपस्थित केला आहे। विठ्ठल या अभंगाद्वारा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अत्यंत कृतज्ञ बुद्धीतून संतांच्या कृपेचा परिहार देत आहेत। अभंगावर काही बोलण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार देणं अतिशय गरजेचं आणि महत्वाचं आहे। अकारण करुणा वरुणालय भक्तवांची तडवीद आनंदविद पितांबरधारी भगवान गणेशाच्या असीम कृपाद्वारा तथा अखिल कोट विश्वव्यापक भगवान पंढरीश परमात्मा कविल्य सम्राट साधकाचे मायबाप योग्यांची माऊली अखंड समाधिगण विश्वसंत विश्वमौली ज्ञानोबर आहे। वैराग्य राजऋषी जगद्वंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज प्रेम भांडारी श्री संत नामदेव महाराज आणि शांतीचे सागर श्री नाथबाबा आदी करून सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने समस्त सर्व पंचक्रोशी या सर्व पंचक्रोशीच्या अमोघ अशा सहकार्यातून उपस्थितीने त्यामध्ये प्रामुख्याने जी गाव आज उपस्थित आहेत किंबहुना ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम एकत्रीकरणाने अनेक वर्षापासून श्री गणेश भगवंताची ही चतुर्थी या ठिकाणी संपन्न होते। मी विचारलं किती वर्ष झाले, संयोजकांनी सांगितलं खूप दिवस झाले। म्हटलं पण त्याला ते म्हटले आम्हाला आठवत नाही, खूप दिवस झाले। आणि म्हणून अशी अत्यंत जुनी परंपरा, अनेक वर्षाची परंपरा आजही या ठिकाणी चतुर्थीच्या निमित्ताने तुम्ही सर्व पंचक्रोशीतील म्हणजे जी मोठी गाव आहेत त्यामध्ये श्री क्षेत्र बेलवंडी आहे, त्यामध्ये श्री क्षेत्र उक्कडगाव आहे आणि त्याचबरोबर श्री एरंडोली श्री क्षेत्र एरंडोली या तिन्ही गावाच्या श्री क्षेत्र उक्कडगाव आदी करून या गावांच्या जे काही वाड्या आहेत या सगळ्या वाड्यांच्याही एकत्रीकरणाने सर्वांच्या अमोघ अशा सहकार्यातून
आपल्या सर्वांच्या उपस्थितीने बहुसंख्येने माता भगिनी आणि आपण विविध क्षेत्रातील जाणते मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ज्यांच्या सानिध्यामध्ये कार्यक्रम संपन्न होतोय ते श्री हरिभक्ती परायण आमचे अंगद महाराज मृदंगाचार्य, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. अत्यंत सुंदर अशा प्रकारची त्यांची मृदंगाची थाप आहे, साथ आहे, कारण ते कीर्तनाला सुगंध देणार आहेत, म्हणूनच त्यांचं नाव अंगद आहे. म्हणून भक्तीच्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण असलेले एक नाव म्हणजे अंगद, आणि म्हणून अंगद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे संदीप महाराज आहेत, जे अत्यंत अशा प्रकारचा सुंदर, इथे अंधार असला तरी सुद्धा त्यांच्या दीपाने इथं उजेड प्रकाश निर्माण झाला. मला असं वाटलं होतं इथं पाहिल्यानंतर की या सगळ्या जंगलामध्ये कसं व्हायचं, पण संदीप आहे त्यामुळे म्हटलं काही अडचण आपल्याला येणार नाही. पण संदीप महाराजांसाठी एकदा टाळ्या होऊ द्या. त्याचबरोबर ईश ज्याच्यामध्ये आलेला आहे की जो भगवंताचा अंश आहे, असे असलेले दुसरे गायनाचार्य रमेशजी महाराज आहेत, यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळी होऊन जाऊ द्या. आणि या सगळ्यांचा आराध्य असणारा जो योगेश्वर म्हणजे योगेश महाराज या ठिकाणी, आणि या सगळ्यांना वंदनीय आणि पूजनीय अग्रस्थानी ज्यांचं स्थान आहे ते म्हणजे आहेत गणेशजी. गणेशजी मृदंग सम्राट गणेशजी, आणि त्यांच्या माध्यमातून मला तुमचा झालेला दर्शनाचा लाभ आहे. विशेष अशा प्रकारचं जे मला या ठिकाणी येऊन तुमचं दर्शन घेण्याचं सौभाग्य लाभलं ते म्हणजे आजच्या कीर्तनाचे या चतुर्थीचे सौजन्य ज्यांनी घेतलंय ते सौजन्य असलेले श्रीयुत मधुकररावजी किसन घोडेकर, त्याचबरोबर श्रीयुत संतोषरावजी किशन घोडेकर सुरतहून खास आजच्या या कार्यक्रमासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे गणेशाच्या चरणी अत्यंत अशा प्रकारचा त्यांचा नम्र भाव, जरी गावी नसले तरी सुद्धा सुरतला सुद्धा ही भक्ती त्यांच्या अंतकरणामध्ये त्यांनी आजही जपून ठेवलेली, ते म्हणजे आजच्या उपस्थितीचं उदाहरण आहे. म्हणून त्यांच्यासाठी एकदा टाळी झाली पाहिजे. ते तिन्ही लोक मंडळी आहेत की जे श्रीयुत सावता किसन गोडेकर जे आहेत, हे ग्रामपंचायत आपल्या गावामधले सदस्य आहेत, यांच्यासाठी सुद्धा एकदा टाळी होत जाऊ द्या. एवढ्या सगळ्या पदाला सुद्धा जाऊन सुद्धा माणसं जर भक्तीच्या क्षेत्रापासून जर बाजूला न जाता हा धागा जर पकडून असतील तर त्यांच्यासाठी टाळी वाजवली तर काय हरकत आहे की नाही. म्हणून आपण सगळी या ठिकाणी एवढी मोठी ही भक्ती आणि हा प्रवाह गणेशाच्या या चिंतनाचा आपण आपल्या जीवनामध्ये जोपासण्याचा प्रयत्न करत आहात. म्हणून आपल्या सर्वांच्याच चरणी आमचं दंडवत आहे. मास्तर बाबा ते म्हणते मी काय केलं, पांढरे तीन आहे. मी सुरुवातीलाच बोललो होतो पांढरे तीन तुम्हाला वाजवत होतं का, आमच्या बाबांनी सांगितलं काय हरकत नाही. बाबा म्हटले काय हरकत नाही. मी म्हटलं माझं जसं आहे तसंच दिसतंय यांचं. मी म्हटलं मला महाराजांनी विचारलं पकवाज कितीत लावायचं, म्हटलं तुमच्या स्वरात. ते म्हणले आमच्या स्वरात. म्हटलं लावून बघा, जमलं तर बघू. म्हणून मला वाटलं मला जमण, मी प्रयत्न करायला लागलो. त्यांना विचारलं आल्यावर तर ते म्हणले आपल्यालाही जमते. म्हटलं बरं झालं माझ्यासारखेच भेटले है की नाही. म्हणून या दोघांसाठी एकदा टाळी होऊन जाऊ द्या. कुठल्याही पट्टीत असो, आता नाही वाजवत आलं तरी सूर धरा. सूर धरायचं तर जमतंय ना. आपल्याला बरोबर किती वाजता कीर्तन संपवायचंय तुम्ही सांगायचं. थोडं आहे जिथपर्यंत आपल्याला 9:30चा चंद्र उदय आहे. म्हणून 9:30 पर्यंत म्हणजे 9ला 10 मिनिट, 9:30ला 10 मिनिटं म्हणजे 9:20 कीर्तन होईल. 10 मिनिटामध्ये नंतर आरती वगैरे, आणि 9:30ला बरोबर तुम्ही चंद्र उदयाच्या टायमाला चतुर्थी सोडायला बसणार आहे की नाही. म्हणजे आता काय ही जबाबदारी कुणाची आहे, 9:30ला तुम्हाला मोकळ करायची जबाबदारी माझी आहे की नाही. जेवण बरोबर 10 वाजता कोदडी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याचं काम तुमचं आहे. पण तोपर्यंत तुम्ही आता हाताने टाळी आणि मुखाने
भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं एवढं. भगवान परमात्म्याची सेवा आपण करत आहात. का करतो आपण भगवान परमात्म्याची ही सेवा? या जगातला माझा असा माझं मत आहे, माझा दावा नाही, पण माझं असं मत आहे, जो जो माणूस या जगामध्ये जन्माला येतो तो प्रत्येक माणूस आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये ज्या वेळेला त्याचा प्रारंभ चालू करतो त्या वेळेला आपण त्या क्षेत्रातले राजे असावे किंवा त्या क्षेत्रामध्ये आपलं जीवन सफलतेला जावं यासाठी आपण काय करत असतो? प्रयत्न करत असतो. आणि हे सफल व्हावं, आपण हाती घेतलेलं काम सफल होऊन त्या शिखरावरती जाऊन पोहोचावं याच्यासाठी आपण काय करतो? प्रथमतः गणपती बाप्पाला नमन करत असतो. कुठलंही असू द्या काम, कुठलंही काम असू द्या. शेतकरी जरी शेतामध्ये पेरायला जरी लागला, आता पेरणं मला वाटतं कमी झालं, पण पूर्वी तिफन कळते का कुणाला? तिफन हात वर करा बरं. किती म्हातारी माणसं बघू द्या. तिफन तीन याची असायची, हे बघा अजून तेव्हा ते फेट्यावाले बाबा आहे की नाही, तिफन. आणि मग ज्या वेळेला ज्वारी पेरायची किंवा काही पेरायचं, जेव्हा पहिली उड धरायची त्यावेळेला काय म्हणत असत बाबा? गणेश गणपती म्हणून काय करायचे? गण्या गण्या गणपती म्हणून अशी मूठ सोडायची, म्हणजे प्रारंभ करायची. का? चांगली पेरण व्हावं, आणि पेरण चांगली झाली तर उगवणं चांगलं होतंय म्हणून. म्हणून कुठलंही काम शेतकरी माझा असेल तर शेतकरी शेतामध्ये सुद्धा गणपती बाप्पाची माझं हे चांगलं काम व्हावं याच्यासाठी काय करतो? नमन करत होता, आहे की नाही? आम्ही एखाद्या बिल्डिंग बांधायला घेतो, एखादा सभा मंडप बांधायला घेतो, एखादं मंदिर बांधायला घेतो, त्याही वेळेला सुंदर अशा प्रकारची पत्रिका छापली जाते. अनेक मान्यवर त्याला बोलवले जातात, साधू संत बोलवले जातात की पायाभरणी आहे. आणि पायाभरणीच्या वेळेला पहिला नारळ फोडतात माणसं. काय म्हणतात? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि कुंडलिका म्हणून गणपती बाप्पा. एक पहिलं कुठलंही काम हाती घ्या, जसं व्यवहारामध्ये आहे, जसं व्यवसायामध्ये आहे, तसं पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा जर आपलं निर्विघ्न काम जर पार पडावं आणि ते सिद्धीत जावं असं वाटत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा पहिल्यांदा श्री गणेशाय नमः आहे. म्हणजे ऋषी मुनींनी सुद्धा पहिल्यांदा गणेशालाच नमन केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे भागवत ग्रंथ हा श्रीमद भागवत ग्रंथ, त्याची सुरुवात पहिल्यांदा जर कशाने असेल तर पहिला श्लोक आहे नमनाचा. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम् पहिल्यांदा नमन केलं जातं. ज्ञानोबारायांनी ग्रंथ ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहायला घेतला त्यावेळेला सुद्धा श्री गणेशाय नमः आणि पहिली ओवी सुरुवात झाली. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्यं जय जय स्वसंवेद्या देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाश मने निवृत्ती दासु अवधारी. ज्ञानोबारायांनी म्हणजे संत आहेत, ऋषी आहेत, तुम्ही आम्ही सर्वसामान्य आपण सुद्धा. म्हणून या सर्व संत महात्म्यांचा मागोवा घेत घेत
त्यांनी जर नमन केलं असेल गणपती बाप्पाला, तर आपण सुद्धा ही उपासना, ही सेवा सतत जर करत राहिलो तर आपण सुद्धा आपल्या व्यवसायामध्ये सफल झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तो सुख करता आहे आणि दुःख हरण घेणारा आहे. या जगामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी आहेत. क्षेत्र भरपूर आहे, क्षेत्र भरपूर आहे. आमच्या महाराजांचं मृदंगाचं क्षेत्र आहे, हार्मोनियम वाजवण्याचं क्षेत्र आहे, इकडे आमचे गायक गाण्याचं क्षेत्र आहे. मी थोडंफार मोडकं तोडकं गातो, पण मोडकं तोडकं कीर्तनही करतो. माझं कीर्तनाचं क्षेत्र आहे की नाही? म्हणजे तुम्ही इथं बसलेले काही शेतकरी मंडळी असाल, काही इंजिनियर असतील, काही डॉक्टर असतील, काही शिक्षक असतील, काही मुख्याध्यापक असतील, विविध क्षेत्राची मर्यादा नाही. डॉक्टर जरी घेतलं तरी एक डॉक्टर आहेत का महाराज? सांगू तुम्हाला, पोटाचे वेगळे, मणक्याचे वेगळे, कमरेचे वेगळे, घशाचे वेगळे, छातीचे वेगळे, डोळ्याचे वेगळे, कानाचे वेगळे, त्वचेचे वेगळे, केसाचे. एक आहे का क्षेत्र? या जगामध्ये जर बघायला गेलो आपण तर क्षेत्र भरपूर आहे. सगळ्या क्षेत्राचा विचार आपल्याला आज करता येण्यासारखा नाहीये, कारण तेवढी वेळही नाही आणि माझ्या बुद्धीच्या कक्षेच्या बाहेरच आहे. सगळ्या क्षेत्राचा विचार जरी आपल्याला आज करता नाही आला तरी सुद्धा दोन क्षेत्राचा विचार प्रामुख्याने आपण आजच्या कीर्तनामध्ये करण्याचा प्रयत्न करू. ती कुठली आहे? एक आहे प्रपंचाचं क्षेत्र आणि दुसरं आहे त्याला म्हणतात पारमार्थाचं क्षेत्र. प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये मग जी इच्छा आहे ती यशस्वी व्हावी, ही इच्छा यशस्वी होण्याची परिपूर्ण काय केलं असता होणार आहे. आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये जी काम करतात त्यांच्या अंतःकरणातली जी यशस्वी होण्याची इच्छा आहे ती इच्छा काय केलं असता परिपूर्ण होऊ शकते. या दोन क्षेत्राचा विचार आपल्याला करायचा आहे. प्रपंचामध्ये जे काही सतत अशा प्रकारचे व्यतीत आहेत, ज्यांचं जीवन प्रपंचामध्ये, त्यांनी एकदा हात वर करा. जे प्रपंच करतात, ज्यांचे लग्न झालेले आहेत, जे संसारिक आहेत, किंबहुना ज्याला भौतिक सुख जास्तीत जास्त आवडतात, अशी मंडळी हातवर करा ना. कुणाचाच हातवर होईना मग. हात नाही करणार म्हणजे मी डोकं अजिबात तिकडे तुमचं फिरवलं तरी हात कोणी वर करणार नाही. का हात कोण का करणार नाही? घरून तसा दमच दिलेले. महाराज काही बोलला तर अजिबात काही हात वर सुद्धा करा म्हणलं तर करायचा, काही बोला म्हणलं तरी बोलायचं, घरात आपलं बसायचं. पारमार्थिक क्षेत्रामध्ये आपलं जीवन यशस्वी व्हावं त्यासाठी प्रयत्न करणारी किती आहे? होईल हातवर? होत नाही का? पारमार्थाचं कोणाला पडलंय. परंतु पारमार्थिक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हावं किंवा प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हावं, बरं का, या दोन क्षेत्रामध्ये काम करणारे माझ्यासह आपण सगळेजण आहोत. बरोबर आहे? मग प्रपंचामध्ये आपल्याला यशस्वी होण्यासाठी काय करावं लागतं आणि परमार्थामध्ये यशस्वी होण्यासाठी काय करावं लागतं, हा मुद्दा आहे. काय करावं लागतं प्रपंचामध्ये यशस्वी व्हायला किंवा परमार्थामध्ये यशस्वी व्हायला? क्षेत्र कुठलंही असू द्या, सिद्धांताचं वाक्य सांगतो, क्षेत्र कुठलंही असू द्या, तुम्हाला जर त्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर पहिले प्रथम पाऊल आपलं पडलं पाहिजे, त्याला म्हणतात प्रयत्न. लक्षात घ्या, पहिला प्रयत्न आपल्या जीवनामध्ये पाहिजे. प्रयत्नाशिवाय संसारही यशस्वीतेच्या मार्गावर आपण नेऊ शकत नाही अथवा परमार्थ सुद्धा यशस्वीतेच्या मार्गाकडे नेऊ शकत नाही. का बरं? ज्ञानोबाने संसाराच्या बद्दल, प्रपंचाच्या बद्दल बोलतात. तुम्हाला जर प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये जर का यशस्वी व्हायचं असेल तर काय करा? सायासे करी
ज्ञानोबा बोलतात काय करावं लागेल, सायासे करीशी प्रपंच. इथं थांबा, प्रपंच करीशी पण कसा, सायासे करीशी प्रपंच. दिनानिशी सायास करा, दररोज प्रयत्न करा. म्हणून आमची जुनी माणसं जे शेतकरी आहेत ती शेतामध्ये जी कामं करणारी असतात त्यांना सांगत असतात, बाबांनो दररोज शेतामध्ये गेलंच पाहिजे. ज्याला यशस्वी व्हायचंय त्यांनी केलं पाहिजे, है की नाही. जसं प्रपंचामध्ये सायास आहे तसं परमार्थामध्ये सुद्धा, है की नाही. भगवान परमात्मा जर आपल्यावर त्यांनी कृपा करावी असं वाटत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा काय आहे, तुकोबाराय बोलतात फुकट नाही मिळाला देव, मग सायास केले. देवतेही बळे धरे आम्हाला जो काही प्राप्त झाला तुकोबारा बोलतात त्याच्यासाठी आम्ही सुद्धा काय केले, प्रयत्न केले, है की नाही. जसं आपण प्रयत्न करतो प्रपंचामध्ये तसं पारमार्थिक सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करतात. पण प्रश्न असा आहे, तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला पारमार्थिक क्षेत्रातलं काही कळत नाही, तुकोबारांनी सांगितलंय परंतु ते आम्हाला काही कळत नाही. पण आम्ही तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, संध्याकाळी सुद्धा कधी कधी
जर का लाईटचा जर का लोड शेडिंग असेल तर दिवसाची रात्र करतो आणि रात्रीचा दिवस करतो. एवढा आम्ही प्रपंचामध्ये राबतो. परंतु आजही जर कुणाला विचारलं की तुम्हाला जे पाहिजे ते मिळालं का, तर प्रत्येक माणसाचं उत्तर काय येतं? अजून यशस्वी, अजून काहीतरी मिळवायचे, अजून अपूर्ण जीवन आहे. तुम्ही म्हणता की सफलता प्रयत्नाने होती, तर मग आम्ही रात्रंदिवस जे करतो ते काय आम्ही काय झोपा काढतो का? प्रयत्न चालू आहेत. कमीत कमी प्रपंच तरी चांगला व्हावा याच्यासाठी प्रयत्न माझ्यासह आपल्या सगळ्यांचे चालू आहेत की नाही? पण आपला परिपूर्ण होतोय असं आपल्याला दिसत नाही. मग महाराज ज्ञानोबराय बोलतात ते खरं का आपण करतो ते खरं? ज्ञानोबराय चुकीचं बोलणार नाही. ज्ञानोबराय बोलतात प्रयत्न तर आहेतच, प्रयत्नाची सुरुवात आहे, परंतु तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर प्रयत्नाला, प्रपंचामध्ये यशस्वी होण्याला जोड असावी लागते. त्याला म्हणतात प्रारब्ध. प्रारब्धाची एकदा का जोड झाली की मग मात्र प्रपंचामध्ये यशस्वी आहे. पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा असंच आहे. पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा खूप अशा प्रकारचे जी म्हणून या वाटेला लागले त्या प्रत्येकाला वाटतं आम्ही चांगले वक्ते व्हावं, आम्हाला चांगलं बोलता यावं, आमच्या कथा चांगल्या व्हाव्यात, आमची कीर्तनं चांगली व्हावेत, आम्हाला लोकांनी मानावं, कमीत कमी लोकमान्य तरी व्हावं असं प्रत्येकाला वाटतं की नाही? पण प्रत्येकाला जमतं का? प्रत्येकाला समाज स्वीकारतो का? आज समाजाला जर पाहिलं तर वेगळीकडे आहे. मग समाज प्रत्येकाला स्वीकारत नाही. मग जी प्रयत्न करणारी मंडळी ती काय हातबल होतात का? नाही. प्रयत्न चालू ठेवावे लागतात. कशासाठी? जोपर्यंत परमार्थामध्ये प्रयत्नाला कृपेची जोड होत नाही तोपर्यंत पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा परिपूर्णता प्राप्त होत नाही. म्हणजे आता इथपर्यंत आतापर्यंतच्या बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे. प्रपंचामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर प्रारब्ध आणि प्रयत्न हे दोन्ही एकत्रित यायला लागतात. पारमार्थामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर त्याच्यामध्ये प्रयत्न अधिक कृपा आहे. बरोबर? तुमच्या अजून लक्षात आलेलं मला वाटत नाही. सांगू तुम्हाला ज्ञानोबरायची ओवी सांगतो. ज्ञानोबराय बोलतात भाग्याचे निभडसे उद्यमाचे निमिषे संपत्ती जात पैसे घरी गे. ज्ञानोबराय बोलले तुमच्या भाग्याचं भडसं म्हणजे प्रारब्ध जर का तुमचं अनुकूल झालं तर तुम्हाला प्रपंचामध्ये यशस्वी होण्या वाचून कोणी अडवू शकत नाही. एकदा अनुकूल झालं की तुकोबरायची त्याला प्रमाणाची पुष्टी देतो. व्यवसायानिमित्त व्यवसाय निमित्ताला आहे. एकदा का तुमचं प्रारब्ध संचित अनुकूल झालं की मग मात्र तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी नुसतं प्रयत्नाने नाही हो, नुसती पळपळ केल्याने आपण यशस्वी होत. तुम्ही माझ्याकडले रागाने बघू ना, हे सांगू तुम्हाला. नुसते पळपळ करण्याने जर माणूस जर यशस्वी झाला असताना या जगामध्ये नुसती पळपळ करणारे थोडी
बर, काम असेल तरच पळतो, काम नसलं तरी पळतो. एक वर्ग या जगामध्ये असा आहे, काम असेल तरी पळतो, पण काम नसेल तरी पळतो, जाग्या विसावा घेत नाही. असं या जगात एक प्राणी आहे. तो कोण आहे माहिती आपल्याला? त्याला काय म्हणतात? या घरातून फटकारला की दुसऱ्या घरी जातो, दुसऱ्या घरून फटकारला की तिसऱ्या घरी जातो. त्याला काय म्हणतात? कुत्रा. मी कुत्र्याचं नव्हतं बोलत नाही, मला खरंच कुत्र्याचं बोलायचं नव्हतं. मला सांगा, काही काम नसलं तरी सुद्धा गावामध्ये जर का भोंगा वाजला तर येऊन येऊन येणार कोण? सगळ्यात पुढे झेंडा घेऊन असते. कोणाचं बोलतो मी? ते म्हणले तर म्हणायचं नाही मला. नुसतं पळपळ करून नाही जमत हो, आहे की नाही? प्रारब्धात असावं लागतं. सांगू तुम्हाला, आठवण करून देतो. पाठीमागच्या काळामध्ये मी कुठल्या पक्षाचा नाही, वारकरी पक्षाचा प्युअर आहे, पण तुम्हाला आठवण करून देतो. कुणालाही आणि त्या बाबालाही वाटलं नव्हतं की मी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल. अशी एक व्यक्ती आपल्या सर्वांच्या देखत मुख्यमंत्री पदाला पोहोचली आणि ते पदही भूषवलं. असे कोण आहेत सांगा? फडणवीस नाही बोलत मी, जे म्हणले नव्हते कधी की मी मुख्यमंत्री होईन किंवा उभा राहीन, पण त्याही व्यक्तीला गळ्यामध्ये मुख्यमंत्र्याची माळ घातली, प्रारब्ध अनुकूल झालं. ते म्हणजे उद्धवजी ठाकरे. उद्धव ठाकरे वाटलं होतं का कुणाला मुख्यमंत्री होईल? कुणालाच वाटलं नव्हतं, पण झाले का नाही? विडाला विडाला अनुकूल झालं रे झालं. एकदा प्रयत्न तर त्यांच्या घराण्याचे चालू आहेत, पण त्याला वाटलंही नव्हतं, पण प्रारब्ध अनुकूल झालं आणि मुख्यमंत्री झाले. मला का सांगायचंय? प्रारब्ध आणि प्रयत्न एकत्रित झाले की प्रपंचामध्ये माणूस यशस्वी होतो. तसा परमार्थामध्ये प्रयत्न अधिक कृपा असावी लागते. बरं, कृपा असावी लागते. कृपेशिवाय होत नाही. मी तुम्हाला थोडस, मला वेळ कमी आहे, अर्धा तास पाऊण तास राहिले, एक उदाहरण सांगतो. भागवतामध्ये एक सुंदर उदाहरण आहे यासाठी. भगवान परमात्मा गोकुळामध्ये दररोज खोड्या करू लागले आणि खोड्या करत असताना गवळणी मग गाराने सांगू लागल्या. आपल्याला हे सगळं माहिती आहे. मग यशोदामाई भगवान परमात्म्याला म्हणते, खोड नको करू माझे बाबा, खोड नको करू माझे बाबा, खोड्या करू नको बाबा, खोड्या करू नको. पण बाबा काही ऐकत नाही. बाळ ऐकत नाही म्हणल्यानंतर मग यशोदामाई म्हटली, आता तू जर असं बाळा म्हणून ऐकत नसेल, बाबा म्हणून ऐकत नसेल, तर आता मी तुला सांगते, कृष्णा कृष्ण तुला मी ताकीद करीते, घरी कुणाच्या जाऊ नको घरी. आता तू जर का कुणाच्या घरी गेलास तर तुला मी त्या उखळाला बांधून टाकीन. आता जर का मध्ये मध्ये जर का आता तू जर का जर मी सांगितलेलं जर ऐकलं नाही तर तुला काय करेल? उखळाला बांधेल. यशोदामाई भगवान परमात्मा म्हणले, आपल्याला चालेल? यशोदामाई बोलतात, तुला आता जर का
घोड्याचं किती सांगितलं जर ऐकत नाहीस ना, तुला आता त्या उघडाला बांधेल. भगवान परमात्मा म्हणले, आई मला चॅलेंज कोणीच करू नये, पण आता तू केलंय तरी स्वीकारलं पाहिजे. भगवान परमात्म्याने दुसऱ्याच दिवशी तोडी केली. सगळ्या गोपिका आल्या आणि गोपिका आल्यानंतर गाराणी झाली, तळपायाच्या मस्तकाला गेली. भगवान परमात्म्याला पकडलं एका हातामध्ये, फरफरवडीत अशा खांबाजवळ आणलं आणि खांबाजवळ आणून भली मोठी दोरी घेतली आणि बांधू लागल्या. पण बांधत असताना मात्र भगवान परमात्मा बांधले जात नाहीत. दोरी 2 बोट कमी पडली. भगवान परमात्मा बांधले जात नाहीत. आता अनेक टीकाकारांनी त्याचे वेगळे वेगळे भाव सांगितले, पण भगवान परमात्मा आता यशोदा मैयाला बांधले जात नाही. काय कारण आहे? त्याचे 2 कारण आहेत. सांगू. पहिलं कारण आहे, यशोदा मैया म्हणते मी तुला बांधते म्हणून. आणि दुसरं कारण आहे, भगवान परमात्म्याला बांधायला जातात पण अहंकार आडवा येतो म्हणून बांधले जात नाही. मी बांधणार आहे, हा अहंकार आहे. भगवान परमात्मा बांधले जात नाहीत. द्वि अंगुलम न्यूनम, 2 बोट दोरी कमी पडली, बांधले जात नाहीत. भगवान परमात्मा बांधले जात नाहीत हे लक्षात आलं. मला सांगा, बऱ्याच वेळेनंतर लक्षात आलं, पण यशोदा मैयाला माहित नव्हतं का याला बांधू शकत नाही म्हणून? खरं सांगा, भगवान परमात्मा बांधले जात नाही हे यशोदा मैयाला माहित होतं, पण तरी सुद्धा बांधण्याचा प्रयत्न करत होत्या. यशोदा मैयाला माहित नव्हतं हे बांधलं जाणार नाही. माहित होतं, माहित होतं. कशावरून? गोपिका ज्या वेळेला कृष्णाला म्हणतात माझ्या घरी ये मग तुला सांग, त्यावेळेला यशोदा मैया काय म्हणतात? बाळसा गुण गुणाचं ताण, तुम्ही अशी धरुबादा हा कैसा येईल कसा येणार आहे? का बरं? हा ब्रह्मविद्येचा जनित आहे. कोण म्हणते? कोण म्हणते? यशोदा मैया, आई म्हणते. भगवान परमात्म्याची. कोणाला? गोपिकांना. तुमचा नाही विषय, जाऊ दे. आमच्या गवळणी गोपिका पुढे आहे. यशोदा मैया कोणाला म्हणते? गोपिकांना म्हणते. गोपिकांनो, याला धरण्याचा बांधण्याचा प्रयत्न करू नका. का? हा ब्रह्मविद्येचा जनित आहे. तुम्ही अशी धरू पाहता अगं कैसा येईल हाता गोकुळेच्या नारी. नारी नो गोकुळींच्या म्हणत नाही तुम्हाला. या उकडगावच्या नारी, बेलवंडीच्या नारी, इथल्या नाही, गोकुळीच्या. तुम्ही गोकुळात असाल त्यावेळेला मी असेल. गोकुळच्या नारीनं बांधलं जाऊ शकत नाही. याला कोण म्हणते? यशोदा मैया म्हणते. आणि तीच बांधू लागते. का बरं असं करते? एकदा का माणूस, बर का, एकदा का माणूस रागाच्या भरात जर का विकाराच्या अधीन गेला तर त्या माणसाच्या जीवनातला विवेक संपतो. विठ्ठल यशोदा मैया रागात होत्या, बांधण्याचा प्रयत्न करतात, पण देव बांधल्या जात नाही हे लक्षात आलं. आणि मग हात जोडले. माझा तव कुंटला उपाव जेने तुझे आतुडती पाव. भगवान परमात्म्याला म्हणते, देवा आता माझी लाज तुझ देवा, आता काय करायचे ते तू कर बाबा. शरण झाल्या. आणि मग भगवान परमात्म्याने कृपा केली, अर्थात बांधून घेतलं. मी का सांगत होतो? परमार्थामध्ये कृपा असावी लागते. कृपेशिवाय
प्रयत्न अधिक कृपा परमार्थामध्ये, आणि प्रपंचामध्ये प्रयत्न अधिक प्रारब्ध. विठ्ठला विठ्ठला परमार्थामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर काय लागते? कृपा लागते. कृपेशिवाय नाही, पण नेमकी कृपा लागते. पण कोणाची लागते? है की नाही? कुणाची कृपा लागते? कारण प्रमाण अशी आहे, लाडकीले कमी संतान, लाडकीले कमी संतान, लाडकीले कमी चला आमच्या माता भगिनीला 2 मिनिटं तुमचे घेतो. तुम्ही माझ्या मागे म्हणायचं सर्वांनी. माता भगिनी, लाडकीले कमी संताची हो, लाडकीले कमी संताची, अजून संताची हो, लाडकीले कमी संताची, मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची, लाडकीले कमी संताची हो, लाडकीले कमी संताची, लाडकीले कमी संताची हो, लाडकीले कमी संताची. चालू करा आपल्याला. हे काय माझ्याकडे शिकायला आल्या का कुठं आळंदी पंढरपूरला गेल्या, पण भगवंतानी उपजताच सरस्वतीचा कंठ घेऊन आल्या. म्हणून माता भगिनीचा स्वर आहे. तुम्हाला म्हणायचं का? मजबरी कृपा बहुतांची, लाडकीले कमी संतान. किती कुणाची कृपा आहे? बहुतांची कृपा आहे. जनाबाई काय म्हणतात? माझ्यावरती जी कृपा आहे ती बहुतांची. बहुतांची म्हणजे नेमकी कुणाची आहे? मग सांगू तुम्हाला. पहिलं तुमच्या माझ्यावर प्रेम आणि कृपा करणारी, तुमचा माझा उद्धार व्हावा यासाठी पहिला एक वर्ग आहे त्याला म्हणतात या जगामध्ये वेद. दुसरा वर्ग आहे त्यांना म्हणतात भगवंत, आणि तिसरा वर्ग आहे त्याला म्हणतात संत. पहिला वर्ग आहे त्याला म्हणतात, काय म्हणतात? त्याला तळमळ आहे. त्या वर्गाला तुमच्या माझ्या, कारण तो तुमचा माझे तळमळ आहे. अहिता पासून वाढविली नाही श्रुती परती माऊली जगा. आईचं अंतकरण आहे वेदाचं, तुमचे माझी, पण तुमचा माझा उद्धार व्हावा ही तळमळ वेदाला आहे. बरं एवढंच आहे का? तो बापही आहे. ब्रह्माचा बोला फिटावा, अद्वैत्वे तोची भेटावा, ऐसा मंत्र दिला कलवा वेदे बापा. वेदाला बापही म्हटलेला आहे. वेद आई आहे आणि बाप आहे. उद्धार करायचा जगाचा तळमळ आहे म्हणून वेद. म्हणून वेदाचं जर आपण ऐकलं तर आपला उद्धार होण्यास काही अडचण. भगवान परमात्मा अर्जुनाला बोलत असताना सुद्धा माऊली ही भाषा वापरली की नाही? ज्याला आपलं आत्महित करायचंय, आपलं आत्मकल्याण साधून घ्यायचंय, त्याने काय करावं? वेदाचं ऐकावं.
या कारणे पै बापा जयाची मुली कृपा तेने वेदाची अनिर्वाणन ज्याला स्वतःची बर आत्मकल्याण करायचं. आता हे तुम्हाला कळतं की नाही मला माहित नाही बाबा, पण मला बाकीचं काहीतरी तुम्हाला हसवून जायचं नाही. काय तुमचं भलं चांगलं होईल आणि चांगलं ज्या गोष्टीने होतं ते काही मांडावाशी माझ्या अंतःकरणातील तळमळ आहे. विडाला पण आपलं आत्मकल्याण व्हावं असं वाटत असेल तर वेद एक तळमळ करतो. दुसरी गोष्ट आहे भगवान परमात्मा. भगवान सुद्धा आपल्याला आई आहे आणि बापही आहे. आपल्याला प्रमाणे किती सांगता येतात. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा भगवान परमात्मा माय आहे, बाप आहे. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी भगवान परमात्मा. आणि तुमच्या सानिध्यातलं प्रमाण आहे काय. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. आणि पंडितजींनी गायले ते बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझे माहेर पंढरी, माझे मनवतच राहावं वाटतंय. पंडितजींसाठी एकदा टाळ्या होत्या. बाप आणि आई जशी शब्द तशा चाली द्या, त्याचा भाव तसा सांगतो. आई विशाल अंतःकरणाची आहे. किती गुन्हे केले तरी ती पोटात घालते म्हणून तिचं विशालत्व आहे. माझी विठ्ठल भगवान परमात्मा आई आहे, बापही आहे आणि तो कृपाळू पण आहे. किती कृपाळू आहे त्याच्याबद्दल काय सांगावं तुम्हाला. बहु आहे करुणावंत, बहु किती करुणावंत आहे, कृपावंत किती, कृपावंत किती, दिन एवढा प्रभाव किती तुका म्हणे हा तव कृपेचा सागर. भगवान परमात्मा कृपाळू आहे. जसा वेद आई आहे, बाप आहे, कृपाळू आहे. उद्धार व्हावा अशी
तळमळ आहे तशीच भगवंतालाही तळमळ आहे. आणि याच कोटीतले कोण आहेत? संत सुद्धा आहेत. संत सुद्धा कृपावंत आहेत की नाही? कशावरून? आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, संत मायबाप आहे. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार. संतांना सुद्धा मायबाप म्हणतात. कृपा किती प्रमाण संतांच्या बद्दल आहेत. तुम्ही म्हणाल महाराज हे तिन्ही तुम्ही सांगायला लागले, का सांगायला लागलो? तिन्ही का सांगायला लागलो? त्याच कारण असं आहे, तिन्हीची भूमिका जर तुमचे माझे जर उद्धार करण्याची आणि तुमचा उद्धार व्हावा ही जर तळमळ असेल तर तीन पद्धतीने सांगण्याचा काय माझा अट्टास असावा? का असावा? त्याचं कारण एक आहे. तुम्हाला मराठी व्याकरण माहिती आहे? मराठी व्याकरण त्याच्यामध्ये किती वचन आहेत? एक वचन आणि बहुवचन. पण संस्कृत व्याकरणामध्ये एक वचन, द्विवचन आणि बहुवचन असे तीन प्रकारचे वचन आहेत. आणि तीन प्रकाराने मी तुम्हाला अभंगाकडे नेण्याचा प्रयत्न माझा चाललेला आहे. अर्थात मग संतही कृपा करतात, संतही मायबाप आहेत, भगवानही कृपा करतो, भगवंतही मायबाप आहे, कृपाळू आहे, वेदही कृपाळू, वेदालाही मायबाप म्हणता येतं, अर्थात तोही मायबाप आहे. तर मग हे तिन्ही सांगून तुमचा वेळ कशासाठी घ्यायचा आहे? त्याचं कारण काय आहे सांगू तुम्हाला. आज पंगत आहे. उदाहरणार्थ शिरा केला असेल, जिलेबी केली असेल, गुलाबजाम केला असेल आणि तिन्ही पदार्थ तुमच्या पुढे वाढत, कल्पना करा, वाढत 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 आलेले. पहिला आलेले शिरा, शिरा 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 शिरा. त्याने जिलेबीवाला पाहिला आणि तो म्हणला याच्यापेक्षा जिलेबी बरी आहे. तो काय म्हणतो? शिरा पुढं शिरा, पुढं शिरा, डायबिटीस आहे, नको नको नको, पुढं शिरा. जिलेबीवाला जसा आलेला पाहिला तसा लगेच गुलाबजाम वाला पाहिला. तो म्हणतो अरे याच्यापेक्षा तर बरे गुलाबजाम बरे आहे. तो म्हणतो जिलेबी जिलेबी, तो जाऊ द्या पुढं. का? मग येतो कोण? गुलाबजाम गुलाबजाम. त्यावेळेला त्याला सांगणाऱ्याने सांगितलेलं असतं जास्त वाढायचे नाही, फक्त दोनच ठेवायचे. पण ते म्हणत असतं त्या दोन डोळ्यांनी हे दोन अजून दोन ठेव, अजून दोन ठेव. तो म्हणत असतो जमत कसं. म्हणून मी तुम्हाला का हे सांगतोय, तिघही कृपा करतात पण तुमच्या माझ्यावर श्रेष्ठ कृपा करणारे, तळमळीने तुम्हाला तिथपर्यंत नेऊन पोहोचवणारे, या जगामध्ये श्रेष्ठ कृपा जर कुणाची असं जर विचारलं तर तिघांमध्ये श्रेष्ठ कृपा कुणाची आहे? संतांची. का? संत हे आपल्याला भगवान परमात्म्यापर्यंत नेऊन पोहोचवतात, किंबहुना भगवत स्वरूपताच प्राप्त करून देतात. म्हणून संतांची कृपा ही विशेष आहे. कारण वेद कृपाळू आहे, वेद मायबाप आहे, पर वेदा जवळ एक न्यूनता आहे. वेद संपन्न बहुठा परिकृपण वैसान नाही, कानी लागला तीही वर्णाच्या. तीन माझ्याकडे बघा, मला वेळ नाही, मी 20 मिनिट. तीन वर्णाच्या कानीला लाज. कुणाकुणाच्या? क्षत्रिय,
ब्राह्मण आणि वैश्य. विठला 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 आणि श्री शूद्राशिया बोला धरीला तेने. कारण तो पाहतो, कारण तो कसा आहे, संपन्न आहे, पण तरी सुद्धा कसा आहे, कसा आहे, कंजूस आहे, कृपण आहे, कृपण चिकट. कसा आहे, मक्खी चूस. आमचे वैद्य बाबा म्हणायचे, गुरुवारी वैद्य बाबा, मक्खी चूस कशाला म्हणायचं, जेवायला बसल्यानंतर तूप वाढलं, त्याच्यात जर माशी पडली तर ती 2 बोटात धरून जो चोपतो त्याला काय म्हणायचं, मक्खी चूस म्हणायचं. या प्रवृत्तीचा कोण आहे, वेद आहे, बरं, संपन्न आहे, पण कानी लागला ते ज्ञानोबाराय म्हणतात. वर्णाच्या ज्या श्री शूद्राशी अबोला धरीला तेने. म्हणून संत महात्म्यांनी त्याला बाजूला काढलं. भगवान परमात्म्याने आपल्याला सांगितलं कृपाळू आहे. भगवान परमात्मा सुद्धा काही पाहत नाही बाकीचं, भगवान जात पाहत नाही, परंतु भगवान परमात्मा जो पाहतो तो काय पाहतो, काय पाहतो, देव देव भावाचं देव येरविना देवा कारणी भाव देवाला भावना कितीतरी प्रमाण सांगता येते. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनी. देव वेदासारखा नाही, वेद जातीपातीचा विचार करतो, देव जातीचा विचार करत नाही पण भावनेचा विचार करतो. पण संत महात्मे मात्र जातीचा विचार करत नाहीत आणि भावनेचा विचार करत नाहीत. कशावरून? नाद बाबा बोलले याच्यावरून. न पाहे आती कोणाचा विचार, अरे बोल, न पाहे आती
न पाहे कुळाचा विचार संत महात्मे करत नाहीत, अर्थात आणि भावनेचाही विचार करत नाहीत. भलतिया भावे शरण जाता भेटी पाडी दुसरे तुझी जन्मव्याध. या उंचीवर फक्त या जगामध्ये जर कोण असतील तर ते फक्त संत आहेत. म्हणून असे संत या जगामध्ये बरं का अवतीर्ण झाल्यानंतर तुमच्या माझ्या उद्धाराची तळमळ घेऊन ते येतात आणि म्हणून बरं का ते आपल्यावर कृपा करतात. मग त्यांच्या कृपेने जीवनात काय होतं सांगू? त्यांच्या कृपेने आपल्याला परमार्थ करण्याचा संकल्प होतो. दुसरी गोष्ट, त्यांची जर कृपा झाली तर जीवन व्यवस्थित अशा प्रकारच्या परमार्थाच्या मार्गावर अरडू होतं. आणि तिसरी गोष्ट, संतांची कृपा झाली तर जीवन साध्यापर्यंत जाऊन पोहोचतं. संतांची कृपा झाली तर काय होतं? संकल्प होतो, साधना घडती आणि जीवनामध्ये साध्यापर्यंत जीवन जाऊन पोहोचतं. म्हणजे काय आहे? संतांची संकल्प कृपा, संतांची साधन कृपा आणि संतांची साध्य कृपा तुमच्या माझ्या जीवनामध्ये जर झाली तर काय होते? संकल्प कशाला म्हणायचा? संतांची कृपा झाल्यावर काय संकल्प होतो? धनदारा पुत्र बंधू आलं तुमच्या लक्षामध्ये? बैसता संताचे संगती, बैसता संताचे संगती, कळवाले कमळपती, कळवाले कमळपती. काय मिळालं? आपुले कोणीच नवती, निश्चय चित्ती दृढ झाला. हे आपला हा संकल्प होतो. मग नाही रे नाही पुन्हा नाही नाही हे लक्षात येतं. हे सगळं मायाचा बाजार आहे हे लक्षात येतं. मग कोणी कुणाचं नाही. मग माणूस तिकडून परमार्थाच्या मार्गावर लागतो. साधन कृपा, मग संतांच्या कृपा झाली की मग संत काय करतात? आपल्याला जवळ घेतात आणि आपल्या डोक्यावरून हात फिरवतात. है की नाही? संतांनी हात फिरवला की मग आपलं जीवन व्यवस्थित अशा प्रकारचं त्या मार्गाला जातं. है की नाही? तुकोबाराय म्हणतात, साधन कृपा, माझ्यावर संकल्प कृपा झाली, साधनही कृपा झाली आणि तशी साध्य सुद्धा कृपा संतांची माझ्यावर झाली. साध्य कृपा म्हणून तुकोबाराय तुमच्या जीवनामध्ये संतांची झाली म्हणजे नेमकं घडलं काय? काय घडलं? त्यामुळे त्याचं उत्तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्याच्या
तुम्ही संती कृपा केली. काय झालं त्या कृपेमुळे? जडलो तो आता पायी, आता पायावर. हो हो काय वेगळा, आम्ही भगवान परमात्म्याच्या पायी आता जडलो गेलो. अर्थात त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपाशी आमचं मन आता जडलं गेलेलं आहे. त्याच्या भजनाशी आमचं जीवन आता रत झालेलं आहे. आम्ही त्याच्याशी जडलो गेलो. काय होतं सांगू तुम्हाला? जडणं कशाला म्हणतात? त्याच्यापासून वेगळं होताच येत नाही, याला म्हणतात जडणं. आलं तर ते इथं स्थिरावत नाही, बर का? स्थिर झालं तर ते जडत नाही. एक लक्षात घ्या. कोणाच्या तरी म्हणण्याने आपण आज चालाव, चतुर्थी चालाव, आहे की नाही? म्हणून एक तर येत नाही, आलं तर इथं आल्यावर गप बसत नाही. त्या चटयाच्या दोऱ्याच ओढीत बसत, मागून कोणाला चिमटेच घेत बसत, कोणाला गाठीच मारीत बसत, फार अवघड आहे की नाही? म्हणजे इथं आलं एक तर येत नाही, आलं तर ते स्थिरावत नाही. इथं येऊन सुद्धा घरी कुलूप लागलं की नाही म्हणून इथं झटके देत. आता इथं आल्यावर त्या कुलूपाला किती हाताने झटके दिले तर ती काय उघड आहे का बंद आहे ती काय माहिती आहे का? हा, त्याला उपयोग होणार आहे का? पण इथं स्थिरावत नाही सारखं. तिकडे मन असतं, देहाने इथं आहे पण मनाने मात्र तिथं आहे. म्हणून आपलं मन एवढं चपल चंचल आहे. त्याचा वेगही कुणाला आतापर्यंत धरता आला. म्हणून एक आहे, एक तर मन येत नाही, आलं तर ते स्थिरावत नाही, आणि स्थिरावल्यानंतरच जडतं. हे जडणं ज्याला आहे म्हणतात ते जडणं झालं पाहिजे. तुकोबारायच्या आधी करून संतांच्या जीवनामध्ये जडणं यशस्वी झालं आणि म्हणूनच ते म्हणू शकले, आता कोठे दावे तुझे चरण देखले, तुझे चरण देखले. आता त्याच्यापासून आम्ही महाराज म्हणतात जडलो तो आता पायी, हो हो काय हे वेगळा. आता देवाने जरी वेगळं करायचं ठरवलं तरी सुद्धा आम्ही वेगळे होणार नाही. काय महाराज म्हणतात, मजवरी घाली घन परिमीन सोडी चरण. घन कळतो ना? घन घन कळतो साहेब तुम्हाला? घन नाही का? महाराज हातुडी दाखवा आपली. हातुडी वेगळी, हातुडा घर बांधलंय तुम्ही, हातोडा वेगळा आणि घन वेगळा. घन कशाला म्हणायचं? मोठा असतो आणि ज्या वेळेला आवताला ती तुम्ही ती धार लावता ती काय पास असते. पास माहिती का? आमच्या इकडे त्याला पास म्हणतात. कुळवाला ती जोडतात खाली, त्याला काय म्हणतात? पास. त्याला ज्या वेळेला शेवटायचं असते तेव्हा कोणाकडे घेऊन जाता? लोहाराकडे, आहे का नाही? आणि लोहाराने एकदा का ती याच्यात घातले तापवलं की मग जे मारतात ना ते मारणारी त्याची लोहारीन बाई, आहे की नाही? जेव्हा फिरू फिरू मारते त्याला म्हणतात घन. मग ते विचार करत नाही, धर किट्टा धर किट्टा, धनाधन धनाधन. महाराज म्हणतात असे जरी वार झाले तरी सुद्धा मीना सोडी देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. या भावावर आपल्याला जावं लागतं. जरी आकाशवर पडो पाही, ब्रह्म गोड भंगा जाय. वडवानळ त्रिभुवन खाय, परिमी तुझी वास पायी गा मिठोबा. महाराज म्हणतात मी त्याच्यापासून वेगळा होणार नाही. हो काही वेगळा महाराज हे झालं तुमच्या जीवनामध्ये कोणामुळे? एकच कारण आहे, तुम्ही संती कृपा केली. गंगेचा लिंगाची जशी गंगा, ही गावातलं पाणी किती गटाराचं असलं तरी सुद्धा ज्या वेळेला वाहत येतं त्यावेळेला तो अमंगळ आहे असं म्हणत नाही. त्याला सुद्धा आपल्यामध्ये घेते आणि त्याला सुद्धा तीर्थ बनवून टाकते. जसं ती गटाराला तीर्थ बनवते त्याच्यामध्ये आल्यानंतर, तसे संत सुद्धा आपल्यासारखं जीवन सामान्य असलं तरी सुद्धा या सामान्य जीवनाला सुद्धा त्यांचा स्पर्श झाला तर मग मात्र आपणा सारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तयाला. संतांची कृपा झाली की आपल्या जीवनामध्ये बर का आपलं जीवन तिथं जडतं. एवढंच होतं का? नाही. महाराज म्हणतात त्यांनी आम्हाला सांभाळलो माय बापा, केलो तापा वेगळा. तापा वेगळा केला. किती ताप आहेत? आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक, हे तीन ताप आहेत.
म्हणून ह्या संतांचं नुसतं आपण चरण पाहिले. त्रिविध तापाची झाली बोळवण देखील चरण ताप ज्याला म्हणतात. खऱ्या अर्थाने हा ताप तुमच्या माझ्या जीवनातला निरसन झाला पाहिजे. कशाला म्हणायचं ताप? काय आहे हा ताप? केलो तापा वेगळा. कशाला म्हणायचं? ज्यांची लग्न झाले त्यांनी हात वर करा. काय माणसं आहे बाबा इथे. तुम्ही इकडे फिरवा, एकाच सुद्धा लग्न झालं नाही. आता एवढं सगळं बोज माझ्या गाडीतही जाणार नाही. काय करा? लय धाकातली ओरूनचे आहे सगळे. काय महाराज, योगेश महाराज तुमचं बरं आहे. बर हे बाळा तूच झालं बरं आहेस. काय खरं सांगू का, लग्न झाल्यामुळे हात वर करायची सुद्धा इच्छा नाही राहिली. एवढा ताप झालाय त्याच्यामुळे ताप काय सांगू तुम्हाला. महाराज म्हणतात हा जो सगळा ताप आहे ना, या सगळ्या तापातून संतांची कृपा झाली आणि माझं जीवन मोकळं झालं अर्थात. आणि म्हणून अशा संतांच्या बद्दल काय बोलावं. गोरसे जीवन गंगे महाराज म्हणतात असामान्यातलं जीवन असामान्यापर्यंत जाऊन पोहोचलं. जीवनातले जे ताप होते ते तापही गेले आणि भगवत स्वरूपाशी जीवन आमचं रत झालं अर्थात जडलं गेलं. किंबहुना तुका काशाये बडा तुका काशाये बडा अनुरनिया थोकडा. या ठाई जीवन जाऊन पोहोचलं कोणामुळे? तुम्ही संती कृपा केली. पुण्या संतांच्या कृपेमुळे आमचं जीवन भगवत स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचतं. आज तुम्हा आम्हाला सुद्धा या ठिकाणी आपण येऊन
या भगवान परमात्म्याची एवढी वर्ष झाले आपण ही आराधना आणि ही उपासना जीवनामध्ये आज करत आहात, याला कारण जर कोण असतील तर आपल्याला या महाराष्ट्राला मिळालेलं आपले जे काही हृदयस्थ असणारे आपल्याला मिळालेले धन म्हणजे या जगामध्ये या त्रिभुवनामध्ये अलौकिक अशा प्रकारचं धन जर काय असेल तर ते धन महाराष्ट्रीयन मंडळीला आणि विशेषतः आपल्या पुणे जिल्हा आणि या नगर जिल्ह्याला प्राप्त झालं ते म्हणजे संत धन. या संतांच्यामुळे खऱ्या अर्थाने आज आपण एकत्रित येऊन त्या भगवान परमात्म्याची उपासना करतो. तो देव कसा आहे तो त्यांच्यामुळे आपल्याला कळाला. तुमच्या परिसरामध्ये सुद्धा आपल्या परिसरामध्ये शेख मोहम्मद महाराजांसारखे अलौकिक संत आपल्या जवळ आहेत. अजून इकडे ताराबादचे मैपदी बाबा आपल्याला इकडे आहेत. आपला नगर जिल्हा आणि पुणे जिल्हा हा संत मंदिराळी अर्थात संतांच्याच वास्तव्याने पुनीत झालेला बरं का आपला हा प्रांत आहे. आणि म्हणून आपण ही उपासना करत आहात. महाराज म्हणतात म्हणून या संतांच्या बद्दल भगवान परमात्म्याच्या जवळ नेऊन पोहोचवलं. यांच्याबद्दल आपण काय बोलणार? एकच आहे, ज्ञानोबराय बोलतात. मी काय बोलणार या संतांच्या बद्दल? ज्ञानोबराय बोलतात किंबहुना निवृत्ती ठेविलो असो जी स्थिती देवाची हाती देव काही वाची माथा ठेविजे चरणी हे चिभले. पुन्हा आता तुका ठेला मौन्याची उडाबार खोपाय तुकोबाया बोलतात तुका ठेला मौनीची मध्ये काय वानू आता नपुरे ही वाणी कशासाठी
तुमच्या प्रेमासाठी सुद्धा वाणी पुरी पडणार नाही. एवढं प्रेम, आता एवढे हार आणि एवढे सगळं म्हणल्यावर टाळी वाजवायला नाही यांच्यासाठी. तुमच्या प्रेमामुळे सुद्धा आम्ही हरलो. अर्थात या प्रकारचं प्रेम तुम्ही आमच्यावर करता. हेच प्रेम जर आपण आपल्याला संतांनी शिकवलं की आपल्या जे काही संतांचे मार्गदर्शक आहेत त्यांच्यावर करा, का तर ते आपल्याला भगवान परमात्म्यापर्यंत नेऊन पोहोचवत असतात. आणि म्हणून अशा अलौकिक उपकार आपल्यावर ज्यांचे आहेत ते खऱ्या अर्थाने संत आहेत आपल्यावर. त्यांच्या माध्यमातून भगवान गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो की जे तुकोबार आहे, आधी करून ज्ञानोबार आहे, आधी करून संत महात्म्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं, जो आनंद प्राप्त झाला तोच आनंद आमच्याही सगळ्यांच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा अशा प्रकारची प्रार्थना करतो. आणि माझ्या वाचेला विसावा देतो. पुन्हा एकदा सगळ्यांचं कौतुक करतो. तिन्ही गावं या गणपती बाप्पाची या ठिकाणी सेवा करतात. हे सगळा गणपती माळ अर्थात इतर वेळेला मी इथून हजारो वेळा गेलो असेल, आतापर्यंत कित्येक वेळा गेलो. इथून जाता येता आमचं सारखं भ्रमण चालूच असतं. पण हे इथं आल्यानंतर असं कधीच जाणवलं नव्हतं की एवढं चांगलं इथं कीर्तनाने एवढा समाज जमत असेल. तर आम्ही आपलं बघायचं, लांबून निघून जायचो. परंतु आज मात्र इथं आल्यानंतर असं कळालं आणि निदर्शनात आलं, नवे अनुभवायच मिळालं की एवढं जंगल जरी असलं तरी सुद्धा या ठिकाणी सुद्धा भगवंताच्या सेवेसाठी तिन्ही गावं एकत्रित येऊन अखंड अशा प्रकारची चतुर्थीची सेवा करतात. गणपती बाप्पाला प्रार्थना करूया की आपल्या सर्वांच्या जीवनातली जी काही दुःख असतील त्या दुःखाची व्यावृत्ती होऊन सुखाची समृद्धी जीवनामध्ये प्राप्त होऊन आपण सर्वजण माझ्यासह आमच्या टाळकरी मंडळीसह आपण सगळे खाली बसलेल्या माता भगिनी, आपण वडीलधारी, आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आपण आनंदाचे पदगामी बनून आपण जीवन आनंदाने भरून जावं अशा प्रकारची प्रार्थना करूया. आणि वाचेला विसावा देतो. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा आपण शब्द गेला असेल, आई वडिलाचं अंतकरण करा, सोडून द्या. मी म्हणलो होतो तुम्हाला 9:20 पण 10-5 मिनिटं जास्त झालेच असतील. का तुम्हाला लक्षात आलं असेल मी काही बेसूर नाही, म्हणजे आसूर नाही, विसूर आहे की नाही. आणि म्हणून थोडासा वेळ झाला असेल तर क्षमा करायची. सेवा संपली. जय जय जय